तुझ्याकडून माझा पराभव व्हावा. कोण हा मुलगा एक सारखा विचार करतो आहे. या रावणाची दुर्दशा झाली तरी कशी आणि याला कारण ते काय हा एकच विचार. पुन्हा एकदा या दशाननापर्यंत आलो आहे. या दशाननाची विचारपूस करावी. त्याने आतापर्यंत काय घडवलंय याची चौकशी करावी आणि नंतर तिथून निघावं. नारायण स्वागत आहे. अरे दशानना, स्वागत तर तू करतोय, पण तुझ्या चेहऱ्याकडे पाहिलं असेल काहीतरी चिंता दिसते. नारद मुने, माझं काय झालं ते झालं, मी जे सांगू नये अरे दशानना, असं झालं तरी काय? मार्ग दाखवला तो बरोबर होता, पण पुढे खड्डा केवढा मोठा होता.
दाखवलेल्या मार्गाने जर तू जाशील तर खड्ड्यात निश्चितच पडणार नाही. पडलो. पण मी तुला देवतांवर स्वारी करण्यासाठी पाठवलं होतं, त्याचं काय झालं? सारे देवता माझ्या भयानकतेला वैरा पडत आहे. साऱ्या देवाला बंदिवासात टाकलं आहे. शाबास. तो वरुण देव माझ्या घरी पाणी भरतो आहे. अग्निदेव माझ्यासाठी भोजन करतो आहे. आणि इंद्रदेवाला मी साफसफाई करायला लावलं आहे. शाबास. मग सांगितलं होतं ना, माझ्या मार्गाने जो चालेल त्याचं नक्कीच कल्याण होणार. पुढे काय झालं? स्वर्गावर विजय मिळवून खाली खाली येत होतो. तर गंधमादन पर्वताच्या पायथ्याशी एक अलौकिक सौंदर्याची कन्या तपश्चर्या करीत बसत होती. मी तिच्यावर मोहित झालो आणि तिला विवाहासाठी मागणी घातली. पण ते झाले ते काय? तिने त्याच ठिकाणी धबधबत्या अग्निकुंडात प्रवेश करून स्वतःच आयुष्य नष्ट केलं. नारायण नारायण. बघितलं, मी तुला काय सांगितलं होतं? माझ्या मार्गाने गेल्यानंतर निश्चितच तुझं कल्याण होणार. तिकडे गेलासच कशाला? आता डोळ्यासमोर आली, दिसली, झालं मोहे. बरं, ते झालं ते झालं, एवढाच विषय आहे ना? नाही नाही नाही, त्याच्या पुढचं महाकर्म कठीण आहे. ते नारायणा. नारदमुळे त्या ठिकाणावर आणखी पुढे आलो. त्या किष्किंधा नगरीपर्यंत पोहोचलो. म्हटलं ही किष्किंधा नगरी पण काबीज करून घ्यावे. पण तिथे तो वाली त्याने माझी जी दशा केली ना, पुरे बाबा. त्या मरकटांबरोबर तू काय करत होता? अवदसा आठवली, दुसरं काय? अवदसा आठवली तर माकडाच्या नादी लागलो. पण त्या माकडांच्या नादी तू लागलाच कशाला? त्या माकडावर मला विजय मिळवायचा होता. कारण त्या महानंदीचा शाप की हे रावणा, ह्याच माकडामुळे तुझी लंका उद्ध्वस्त होईल. ते उद्ध्वस्त करण्याआधी मी त्याला मारून टाकणार होतो. पण मग तिथे झालं ते काय? झालं ते काय? त्या वालीने त्याच्या काखेत मला जाऊन चारी समुद्र फिरवले आणि त्याच्यावर उडी मारून तो काखेतला वास अजून नाकातून गेला नाही. पण त्या माकडांच्या नादाला लागला म्हणून तुझी अशी गत झाली. तेच खरं. पण झालं कशामुळे? ब्रह्मदेवाने तर मला अजिंक्यतेवर व्हायचा वर दिलाय. मग याच वालीकडून माझा पराभव कसा झाला? नारायण नारायण. म्हणजे तुला म्हणायचं ते काय की ब्रह्मदेवाने दिलेलं वरदान खोटं आहे असं? अर्थात खोटं नाही तर काय. त्या वालीने मला काखेत दाबून दाबून मारलं. एवढं करून थांबला सुद्धा नाही. मग काय केलं? त्या माकडाचं एवढंच ते पोर त्याच्या पाण्याच्या वर मला उलटा टांगण्याचं तू उलटा टाकला? अशी लघुशंका करायची. काही तुझी दशा झाली. आता झाली का करू काय? मग दशानना याच्यावर आता पुढं काय? हेच तर तुम्हाला विचारतो आहे. बघा जरा माझं ज्योतिष बघा, कुठे काहीतरी चुकलं एवढं खरं. दशानना असं जर का असेल तर क्षणभर भगवंताचं नामस्मरण करून तुझ्या बाबतीत का घडलं हे आपण पाहूया. तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते मला सापडलं आणि ते तुला सांगून टाका. ते मी तुला सांगणार आहे. पण त्याच्या आधी एक प्रश्न. तो कोणता? 4 वेद आणि 6 शास्त्र तुझ्या मुखोद्गत आहेत आणि त्या 6 शास्त्रांमधलं एक शास्त्र ज्योतिष शास्त्र आणि त्या ज्योतिष शास्त्राचा तू गाढा अभ्यासक असताना
हे सगळं करायला जाण्यापूर्वी तू तुझं ज्योतिष पाहिलं नाहीस? नारद मुनी, तुम्हीच म्हणालात 4 वेद 6 शास्त्राचा आपला अभ्यास आहे. बरोबर आहे. त्याच शास्त्रात लिहिलंय ज्योतिषाने स्वतःचं भविष्य कधी बघू नये, फळाला येत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. अरे दशानना, पण कोणत्याही युद्धावर जाताना युद्ध सूक्त या मंत्राचं पठण केल्याशिवाय तू कधीही जात नाही. हे तर बरोबर आहे ना? नाही केलं पठण युद्ध सूक्त. नारद मुनी, कधी कधी ज्योतिषाचं मन चुकतं. मग ठीक आहे, तर हे सारं का घडलं हे मी तुला सांगतो. हे जे काही घडलं त्याला त्याच्या मुळाशी कारण काय असेल? कोणतं ते कारण? तर तुझी बदललेली ग्रहदशा. काय? होय, माझी ग्रहदशा बदलली आहे. तुझी ग्रहदशा बदलली आहे आणि त्या ग्रहांच्या बदललेल्या स्थितीमुळे तुझ्यावर हे सर्व संकट आलं आहे. म्हणजे माझा झाला तो पराभव. माझी ग्रहदशा बदलली आहे होय. त्याचमुळे माझी अशी दशा झाली आहे. बरोबर आहे. मग सांगा नारद मुनी, त्यावर उपाय तो कोणता? अरे दशानना, तुझ्यासारखा बलाढ्य, तुझ्यासारखा शूरवीर असताना तुला त्या नवग्रहांवर अवलंबून राहणं शोभून दिसत नाही. म्हणून एकच कर, त्या 9च्या 9 ग्रहांना बंदी बनव आणि त्यांची त्या प्रत्येक ग्रहाची स्थिती ही तुझ्या म्हणण्यानुसार, तुझ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार तुझ्या राशीत त्यांना ठेव. हो नारद मुनी, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केलं. साऱ्या 33 कोटी देवतांना तर मी बंदिवासात टाकलं आहे. राहता राहिले हे ग्रह माझ्या मनाला वाटेल, माझ्या मनाला वाटेल असं माझ्या कुंडलीत नारायण नारायण. झाला आता ह्याला सुद्धा कामाला लावलाय खरा, पण हा दशानंद सुद्धा कमी नाही. हा दशानंद सुद्धा कमी नाही, गर्वाने फुगलेला आहे. याचा सुद्धा गर्व एक ना एक दिवस उतरवणार आहे. प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आपण येताना काही घेऊन आलो नाही, जाताना सुद्धा काही घेऊन जाणार नाही. काय आणले येताना, काय नेशील जाताना, काय आणले येताना, काय नेशील जाताना, धनदौलतही हरेक कोटी, तुझे धनदौलतही हरेक कोटी, तुझे धनदौलतही हरेक कोटी,
दक्षिण लिंग पुरुष तत्व अग्नि वर्ण क्षत्रिय काल अग्नि ज्याचा गुण सम धातू सुवर्ण उपधातू ज्याचा तांबे रस ज्याचा एवढेच कशाला वस्त्र ज्याचं लाल पुष्प ज्याचं रक्त कमल धान्य ज्याचं मसूर लाल केवळ पशु ज्याचा तांबूस बैल ज्याच्या पलीकडे जाऊ या विश्वात केवळ ज्याचा उच्च ग्रह मकर नीच ग्रह कर्क स्वग्रह मेष अशा तत्वाने पंडित असणारा हा मंगळ ग्रह ज्याचा भाग्योदय 28 भाग्यांक 9 धान्य ज्याचं पशुर नाळ अशा तत्वाने पंडित हा केवळ मंगळ ग्रह भूतलावर वावरतय पण हे कुणामुळे घडतंय त्याच्या आज ग्रह मनाचं निरीक्षण करतोय परंतु हा बदलण्यास स्वतःची बिघडलेली दशा सुधारण्यासाठी या नवग्रहांपर्यंत येणं केलंय. सांप्रत आलो आहे ते मंगळ ग्रहावर सामोपचाराच्या बोधाने सांगून पाहावे अन्यथा स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर त्याला अधीन करून घ्यावे. ओ मंगळ ग्रहा लंकाधिपती रावण माझी ग्रहदशा तुमच्यामुळे बिघडली आहे आणि तेच सुधारण्यासाठी तुम्हाला अधीन करून घेण्यासाठी मी परत
तर प्रेमाने नेलं असतं, आदराने नेलं असतं. चालता लंकेच्या दिशेने